गवतळवाड 15/012च्या बाबतीत प्रश्न विचारलाय. कसं आहे तुमच्या भागात, सांगली भागात जो आहे त्यामध्ये मोस्टली रोप लागवड जास्त प्रमाणात होते आणि रोप लागवडीमध्ये काय झालेलं आहे, ज्या प्रायव्हेट नर्सरी आहेत त्या प्रायव्हेट नर्सरीने जे रोप देताना आहे, जे बियाणं वापरलेलं आहे सर्व खोडव्याचं वापरलेलं आहे. कसं असतं, गवताळवाड जे आहे, मी क्लिअर करतो तुमचा मुद्दा, गवताळवाड जे आहे ही खोडव्याच्या ऊसामध्ये जास्त प्रमाणात तसं ती तुम्हाला दिसून येतं. कारण काय असतं, ऊस ज्यावेळी आपण लावतो वरचे 10 टिपरे समजा लावले त्यामध्ये साखर कमी असते, खड्ड्याच्या साखर जास्त आहे. जिथे साखर जास्त आहे तिथं त्याचं जास्त कोलॅग्रेशन होतं. म्हणजेच काय होतं, लागणीनंतर आपण वरचा भाग लागण्यासाठी वापरतो, खाली जो भाग राहतो त्यामध्ये साखर जास्त असल्यामुळे तिथं तो विषाणू आहे तो तिथे गोळा होतो आणि खोडव्यामधून लगेच ते काय होतं, स्प्राउटिंग तुम्हाला लगेच दिसून येतं. तेच ऊस जर मोठ्या प्रमाणात वाढले, लागणीसाठी वापरले, तेच बियाणं जर लागण्यासाठी वापरलं गेलं तर त्यामध्ये गवताळवाड ही जास्त प्रमाणात दिसते. तुमचा विषय आहे काही ठिकाणी लागणीच्या जे ऊसात मधून नेतात, काही ठिकाणी कसा असतो विषाणूजन्य आहे, काही ठिकाणी एका ठिकाणी प्रादुर्भाव एखाद्या ऊसावर किंवा एखाद्या बेट्यावर जास्त असेल किंवा एखाद्या ब्लॉक मध्ये जास्त असेल तर शक्यतो टाळा. आम्ही परमिशेबल लिमिट आहे आपली ती 5%. 5%च्या वर जर गेलं तर शक्यतो ऊसातलं बियाणं लागणीसाठी वापरू नका. आमचं एवढे हे आहे. शेवटी कसं आहे, गवताळवाड, चाबूक आणि हे आपल्या नियंत्रणात नाही, ते बियाण्यामार्फत प्रसारित होणारे रोग आहेत. तर ते शक्यतो असेल तर त्यातलं बियाणं थोडं टाळायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही करता असेल तर उष्ण बाष्प जल आहे, उष्ण बाष्प आहे, उष्ण जल आहे, 2 प्रक्रिया आहे. ती जर देता आली तर दिलं तर त्यामधून जर व्हायरलचं लिमिट आहे तर त्यामध्ये जो हे आहे लोड आहे तो कमी होतो. व्हायरस हा पूर्णतः नष्ट होऊ शकत नाही, लोड हा कमी करू शकतो. व्हायरस लोड कमी करणे हा एकमेव पर्याय आहे गवतळवाढीसाठी आणि त्याचा डिसेमिनेशन एजंट जो आहे तो कंट्रोल करणं.